नमस्कार, माझे नाव अनिल बाविस्कर. मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो. आज या ठिकाणी आम्ही सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर आदिवासी विकास महामंडळाच्या विरोधात बेमुदत उपोषणाला सुरुवात केलेली आहे. कळवण तालुक्यातील मोहदरी गाव येथे निवासी आश्रमशाळेत 19 जून रोजी एक आदिवासी मुलीने जिल्हा रुग्णालयामध्ये एका बाळाला जन्म दिलेला आहे. ती अल्पवयीन मुलगी होती. तिची कुठेही आश्रमशाळेमध्ये ती गरोदर आहे अशी नोंद करण्यात आलेली नाही. दर महिन्याला आश्रमशाळेमध्ये डॉक्टरांनी चेकअप करावे असा त्यांचा एक नियम आहे. आरोग्य अधिकारी तिथे जातात. तिथल्या कर्मचाऱ्यांनी एवढी गंभीर बाब असताना देखील प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली नाही आहे. आणि पवार साहेबांची सर्वस्वी जबाबदारी आहे की त्यांनी त्यांच्या व्हिजिटमध्ये हे चेक करायला पाहिजे होते. आणि सर्वस्वी जबाबदारी पवार साहेबांपेक्षा मोठी जबाबदारी लीना बनसोड मॅडम ज्या आयुक्त आहेत, त्याही एक महिला आहेत. त्यांनी एक महिलेची जो हाल अपेष्टा होती हे त्यांनी कशी सहन केली हे त्यांना विचारावं असं वाटतं. एक गरीब घरातली मुलगी आज तिथं आईवडिलांची परिस्थिती नाजूक आहे या कारणामुळे ती शिकण्याकरता गेलेली होती. आणि पवार साहेबांचं म्हणणं आहे की ती तिच्या घरी उन्हाळी सुट्टीमध्ये गेली असता 1.5 महिन्यात हा प्रकार घडलेला आहे. आणि आम्ही डॉक्टरांना विचारले. डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की ती पूर्ण ते बाळ 9 महिने ती मुलगी गरोदर राहिली आणि त्याच्यानंतर तिची डिलेवरी झालेली आहे. 21 दिवस ते बाळ जिवंत होतं. त्या बाळाचं वजन कमी होतं म्हणून ते बाळ दगावलं गेलं. आणि ही माहिती पवारसाहेब लपवत आहेत. पवारसाहेब म्हणतात जे काही घडलेलं आहे हे तिच्या घरी जाऊन घडलेलं आहे. म्हणून आमची एक मागणी आहे की लीना बनसोड आयुक्त मॅडम आणि पवारसाहेब यांना दोघांनाही पोस्को गुन्ह्यात सहआरोपी करण्यात यावे आणि यांना निलंबित करून यांची चौकशी करण्यात यावी. तसं न झाल्यास 8 दिवसात जर पवारसाहेबांवर कारवाई न झाल्यास आमच्या जो सामाजिक कार्यकर्त्या महिला आहेत या जाऊन पवारसाहेबांच्या तोंडाला काळं फासतील. होणाऱ्या विपरीत परिणामास प्रशासन जबाबदार राहील याची प्रशासनाने नोंद घ्यावी. त्याच्या अंतर्गत आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना हे निवेदन पाठवलेले आहे. आम्ही जिल्हाधिकारी साहेबांनाही निवेदन दिलेले आहे, महसूल आयुक्त साहेबांनाही दिलेले आहे, मंत्री महोदयांनाही दिलेले आहे, मुख्यमंत्री साहेबांनाही निवेदन पाठवलेले आहे. आता या निवेदनावर काय कारवाई होती त्या कारवाईच्या प्रतीक्षेत आम्ही या उपोषणास बसलेलो आहोत. नमस्कार, मी अशोक जाधव, आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त श्री दिनकर पवार साहेब यांनी काही दिवसापूर्वी प्रसार माध्यमांना जी बाईट दिली होती ती बाईट निव्वळ स्वतःची कातडी वाचवण्यासाठी दिलेली एक स्क्रिप्ट आहे. मी आपणा या माध्यमाद्वारे श्री पवार साहेब यांना जाहीर आवाहन करतो की दिनांक 19 जून रोजी पीडित विद्यार्थिनी मोहनदरी आश्रमशाळा या ठिकाणी गरोदर होऊन निवासी शाळेत गरोदर होऊन प्रस्तुत होऊन ती सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दिनांक 19 जून 2026 रोजी प्रस्तुत होते. तरी पवारसाहेब व प्रशासन यांच्याकडून पोस्को कायद्याअंतर्गत त्याच दिवशी तात्काळ गुन्हा का नोंदवला गेला नाही व महिनाभर संबंधित फाईल्स अहवाल दाबून का ठेवण्यात आले. हा पोस्को कायदा आहे. पवारसाहेब हा आपल्या चौकशी समितीच्या अहवालाची वाट पाहण्याचा काही अंतर्गत प्रशासकीय बट्ट्याबोळ नाही. हा पोस्को कायद्यातील गुन्हा आहे. हा अतिशय गंभीर स्वरूपाचा संवेदनशील आणि निष्पाप एका विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराचा गुन्हा आहे. हा तात्काळ नोंदवला गेलाच पाहिजे होता. परंतु आपल्या बेकसूर बेजबाबदारपणा एका विद्यार्थिनीला भोवला आहे.
आपण पुढे बाईट देताना असे म्हणालेत की आम्ही संबंधित मुख्याध्यापक, वार्डन, अधिकारी व इतर कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मला आपणास एक विचारायचे आहे पवार साहेब, जर आपल्या घरी चोरीचा गुन्हा झाला, चोरी झाली किंवा कोणी गंभीर गुन्हा केला तर आपण आधी पोलिसात धाव घेता की त्या आरोपीला कारणे दाखवा नोटीस देता? पवार साहेब, हा पोस्को कायदा अंतर्गतला गुन्हा आहे. यात आपण मला सांगावे की पोस्को कायदा अंतर्गत 2012च्या कायद्यामध्ये कारणे दाखवा नोटीसची कुठे तरतूद आहे? आपण पोस्को कायद्याचे उल्लंघन केलेले आहे, तरी या बेमुदत उपोषणाच्या अनुषंगाने मी आपण आदिवासी विकास विभागाचे आयुक्त व आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त एका प्रशासकीय उच्चस्तरीय जबाबदारीच्या पदावर कार्यरत असून ही सर्वस्वी जबाबदारी आपलीच होती असे मी मानून आरोपी पोस्को गुन्हा अंतर्गत पोलीस प्रशासनाने या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही करावे अशी मी मागणीचा तट लावून आहे. संबंधित पीडित विद्यार्थिनी जर आज या स्तरावर तिची हाल अपेक्षा आहे तर इतर गोरगरीब कष्टकरी आणि आदिवासी मुलींना आम्ही शिकायला पाठवायचे कुठे असे सवाल उपस्थित होत आहे. जर त्यांच्या संरक्षणासाठी आपल्या प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची खात्रीशीर अशी संरक्षण त्यांना मिळत नसेल तर आपण त्वरित त्या पदावरून रिक्त व्हावे आणि मी या मागणीद्वारे असे जाहीर करतो की अप्पर आयुक्त श्री पवार साहेब व आयुक्त श्री लीना बनसोडे मॅडम यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल व्हावा व पोस्को कायदा अंतर्गत त्यांच्यावर फौजदारी दाखल होऊन त्यांना त्यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे.